राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबई येथे 3 ते 26 मार्च या कालावधीत होणार आहे. तर राज्याचा अर्थसंकल्प 10 मार्च रोजी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मांडण्यात येईल. मुंबईतील विधान भवन येथे विधानसभा आणि विधान परिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. यावेळी अधिवेशनाच्या कामकाजाबाबत चर्चा करण्यात आली. या बैठकीला विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री सर्वश्री राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन, शंभूराज देसाई, आमदार सर्वश्री प्रसाद लाड, प्रवीण दरेकर, ॲडव्होकेट अनिल परब, हेमंत पाटील, श्रीकांत भारतीय, छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड, डॉक्टर नितीन राऊत, रणधीर सावरकर, अमीन पटेल, विधिमंडळ सचिव जितेंद्र भोळे, विलास आठवले यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. विधान परिषदेचे उपसभापती डॉक्टर नीलम गोरे या दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाल्या होत्या. अर्थसंकल्पीय अधिवेशन कालावधीत 8 मार्च रोजी सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी विधिमंडळाचे कामकाज सुरू राहील, तर 13 मार्च रोजी होळीनिमित्त कामकाजास सुट्टी देण्याचे या बैठकीत ठरवण्यात आले.